सुमारे 4 वर्षांपूर्वी बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात अधिवासास असलेला TXC1 हा वाघ या अभयारण्यातून अचानक गायब झाला होता. मात्र त्यानंतर ज्ञानगंगा अभयारण्यात वाघाचं अस्तित्व नसल्याने आज वन्यजीव विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पातून एक 36 महिने वयाचा वाघ बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात आणला आहे. PKT7CP1 असं या वाघाचं नाव असून सध्या त्याला बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात तयार करण्यात आलेल्या संरक्षित व नियंत्रित अधिवासात सोडण्यात आलेले आहे. सुमारे 10 दिवस या संरक्षित अधिवासात आराम केल्यानंतर या वाघाला ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल व वाघांचा अधिवास असलेल्या अभयारण्याची सुरक्षाही होईल, असं अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सावळे यांनी सांगितले आहे. नमस्कार, मी प्रकाश सावळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव विभाग बुलढाणा, ज्ञानगंगा अभयारण्य, अकोला वन्यजीव विभाग, अकोला. आज आपण या ठिकाणी दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी साधारण 2 वाजे दरम्यान पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथून एक 3.5 वर्षाचा 3 ते 3.5 वर्षापर्यंतचा नर वाघ आपण या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने आणलेला आहे आणि त्याला तात्पुरत्या स्वरूपात बंदिस्त स्वरूपात 5 हेक्टर इन्क्लोजर बनवून त्या ठिकाणी सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेले आहे. या ठिकाणी यापूर्वी 2021-20च्या दरम्यान कोविड कालावधीत 9 महिन्याकरिता वाघ या ठिकाणी राहून गेलेला आहे. हे आपलं ज्ञानगंगा अभयारण्य जे आहे ते वाघासाठी सुरक्षित आणि चांगल्या प्रकारचं दर्जाचं जंगल आहे, त्यामुळे या ठिकाणी वाघ नक्की सर्वाईव्ह होणार. नेमकं त्याचं संरक्षण तुम्ही कसं करणार? या ठिकाणी आपण आणलेल्या वाघासाठी सध्या स्थितीत त्यांचं शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे रिकवर होईपर्यंत, प्रवासाचा थकवा निघेपर्यंत आपण त्याला बंदिस्त क्षेत्रात ठेवत आहे. एका 8-15 दिवसानंतर तो पूर्णपणे एरियाची त्याला माहिती झाल्यानंतर आपण त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार अभयारण्यात मोकळं करणार आहे. तर त्याच्या सुरक्षिततेसाठी आपण संपूर्ण अभयारण्य क्षेत्रात साधारण 200 ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत आणि आमच्याकडे एक 10 वनकुटे आहेत जागोजागी. त्या ठिकाणी आमचे कर्मचारी अधिकारी मुक्कामी असतात. त्या ठिकाणी CCTVची व्यवस्था आहे. तसेच वाघ जाण्याच्या ज्या पाऊलवाटा आहेत त्या ठिकाणी आम्ही त्याचे प्रेशर इम्प्रेशन पॅड तयार करण्यात आलेले, त्यावरून आपल्याला त्याचं पाऊलवाटेवरून कोणत्या दिशेला गेला याची माहिती होते आणि त्या अशा प्रकारे अभयारण्य क्षेत्रात सर्व प्रकारे त्याचं संरक्षणाच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. कृपया चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. बातमीला लाईक करून शेअर करा. धन्यवाद. नहीं, मगर मैंने टच किया